मित्रहो, राजकारणात, समाजकारणात बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात, की जे खूप प्रतिभावान असतात, शक्तिशाली असतात, त्यांना ज्या गोष्टी करता येत नाहीत, त्या गोष्टी कमी बोलणारी किंवा आपल्याच कोशात राहणारी एखादी व्यक्ती ते काम करून जाते. आता हा संदर्भ मी आपल्याला का देतोय, तर जे काम अजितदादांना जमलं नाही, ते काम आता सध्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांनी करून टाकलेलं आहे. आणि जणू काही या आत्ता सध्या राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे, की राष्ट्रवादी तिसऱ्यांदा फुटू शकते, अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. काय हे सगळं नेमकं प्रकरण? तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे खूपच डोईजड झाले होते अजित पवारांना. अशा पद्धतीचं वातावरण हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतं. अजित पवारांचा एक विलक्षण रेटा होता, त्यामुळे या दोघांचंही काही चालत नव्हतं. पण आता या दोघांनीही आपला राजकीय फणा काढलाय का? आणि जर तसा तो फणा काढला, तर मग कोणत्या मंत्राने हा राजकीय फणा निष्क्रिय केला जाणार आहे पवार कुटुंबियांकडून? मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी मृत्यू होता. 27 जानेवारीला दोन लोक अजित पवारांना संध्याकाळी सूर्यास्तानंतर भेटले होते. ते होते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काही पक्षीय गोष्टी, काही आर्थिक गोष्टी या अजित पवारांकडे बोलून दाखवल्या होत्या. आणि या दुर्दैवी अपघातानंतर आता अजित पवारांचे जे आमदार आहेत किंवा अजित पवारांचा जो पक्ष आहे, तोच आपलं सर्वस्व उद्ध्वस्त झाल्याच्या तऱ्हेनं सगळीकडे अगदी विखुरला जातो की काय असं वाटत होतं. अवघ्या काही तासांमध्ये सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली. पण ही सूत्र हाती घेत असतानाच 16 फेब्रुवारीला एक पत्र प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांनी निवडणूक आयोगाला कळवल्या होत्या. आता दुसरं पत्र म्हणजे हे पत्र आहे की लेटर बॉम्ब आहे, असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं हे पत्र 10 मार्च 2026 ला सुनेत्रा अजित पवार यांनी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये एकूण 14 लोकांची नावांची यादी आहे. त्यामध्ये स्वतः सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर जे काही कार्यकर्ते आहेत, इतर 12 लोकं किंवा इतर 13 लोकं यांच्यापैकी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख केलेला नाहीये. खरं तर ज्यावेळेला अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतली, ती 2023 ला आणि 2023 ला अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड झाली. आता पटेल आणि तटकरे यांनी पुरतं अजित पवारांना जखडून टाकलं होतं. ते अजित पवारांच्या अवतीभोवती कोणाला जाऊ देत नव्हते. हे मी नाही सांगत आहे. आपल्यापर्यंत एक क्लिप व्हायरल झालेली मिळाली असेल सरोज आहिरे यांची. हां, तर त्या सरोज आहिरे ज्या काय बोलल्या ती वस्तुस्थिती होती. आणि तिसरा घटक जो अजित पवारांना घेरून बसला होता, तो होता नरेश अरोरा. डिझाइन बॉक्स या कंपनीचे मालक आणि अजितदादा गुलाबी झाले त्या सगळ्या संकल्पनेचे कर्ते-धर्ते. जे 10 मार्चला जे पत्र गेलेलं आहे, त्या पत्रामुळे झालंय असं संपूर्ण राष्ट्रवादी हलून गेलेली आहे. म्हणजे जी गोष्ट अजित पवारांना करता आली नाही, ती गोष्ट अत्यंत शांतपणे आणि थंड डोक्यांनी सुनेत्रा पवारांनी केलेली आहे. आता ह्याच्यातला आणखी एक दुसरा गमतीचा भाग मी आपल्याला सांगतो. जेव्हा अजित पवार होते त्यावेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांचं वागणं काहीसं वेगळं होतं. आपल्याकडे अनेक गॉसिप कट्टे चालतात महाराष्ट्राच्या राजकारणात, मंत्रालयात, बारामतीत, पुण्यात, नाशिकमध्ये सगळीकडे. या कट्ट्यांवर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याबद्दल बरंच काही बोललं जात होतं. आता त्या चर्चा तुमच्याही कानावर आल्या असतील, मी त्या चर्चेत जाणार नाहीये. पण जेव्हापासून अजित पवार गेले दुर्दैवी विमान अपघातामध्ये,
तेव्हापासून या दोन्ही तरुण मुलांनी आपल्या आईची अशी जणू काही काळजी घेतली आहे, की तिला अत्यंत सुरक्षित पद्धतीत ती कसं काम करेल आणि तिला कोणाचा त्रास होणार नाही याच्यासाठी व्यवस्था केली गेली आहे या दोन्ही मुलांकडून. पण मित्रहो, मी तुम्हाला आतली बातमी सांगतो. या दोन्ही आपल्या नातवंडांना सल्ला देण्याचं काम जर कोण करतंय, तर त्या माणसाचं नाव आहे शरद गोविंद पवार. अगदी बरोबर तुम्ही ऐकलेलं आहे. शरद पवार हे या दोन्ही नातवंडांना काय करायचं, कसं करायचं याचा सल्ला देत आहेत आणि त्या सल्ल्यावर हुकूम हे सगळं चाललेलं आहे. आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अवस्था खूपच विचित्र झालेली आहे. अजित पवारांच्या निधनाच्या आधी खूपच नैराश्यात होते सुनील तटकरे. त्यांचं जे निवासस्थान आहे गीता बाग, माणगावला, तर तिकडे अजित पवार यांच्यामुळे कावलेले, त्रासलेले सुनील तटकरे हे काहीसे अलिप्त होऊन बसलेले अनेक कार्यकर्त्यांनी रायगडमधल्या, अलिबागमधल्या, इंदापूर आणि माणगावमधल्या लोकांनी पाहिलेले असतील. आणि त्यांचं शल्य काय होतं, तर अजित पवार यांना हा पक्ष मर्ज करायचा होता, एकत्र आणायचा होता, संयुक्त करायचा होता. पण त्यावेळेला आपली मात्र अस्तित्वाची कसोटी लागेल हे सुनील तटकरेंना वाटत होतं. आणि मग सुनील तटकरे जे काही सांगत होते ते अजित पवार ऐकत नव्हते. आता सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचं मेतकूट खूपच छान जमलं होतं. आणि त्यामुळे रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे अजित पवारांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सुद्धा राष्ट्रवादीतल्या काही आपल्या अंतर्गत विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. हे सगळं होत असताना प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे, पवारांना नको असलेला पहिला घटक कोण आहे किंवा सुनेत्रा पवारांना अडचणीत आणू शकणारा पहिला घटक कोण आहे, तर त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री. आणि बघा, हेच प्रफुल्ल पटेल शरद पवारांचेही निकटवर्तीय होते. हेच प्रफुल्ल पटेल अजित पवारांचेही निकटवर्तीय होते. याचं कारण काय, तर यांचे व्यावसायिक संबंध जे आहेत ते अनेक उद्योगपतींशी आहेत. मग ते अदानी असतील, अंबानी असतील किंवा इतर रुईया असतील, पोद्दार असतील, या सगळ्यांशी त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. इतकंच नव्हे, तर आजही एअर इंडिया या भारतीय विमान कंपनीमध्ये आणि सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या इंडिगोमध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या शब्दाला कमालीची किंमत आहे. पण हे प्रफुल्ल पटेल कोणाचे आहेत, तर ते फक्त लक्ष्मीपुत्रांचे, ते सामान्य कार्यकर्त्यांचे नाही आहेत. ते सामान्य कार्यकर्त्यांना फारसे गिनत नाहीत, मोजत नाहीत. कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांना अँटी चेंबर आणि जे काही किचन कॅबिनेट आहे इथपर्यंतच आपला विषय मर्यादित ठेवायचा आहे. आता या प्रफुल्ल पटेलांचं जे काय वाढचं प्राबल्य होतं किंवा प्रभुत्व होतं, हे मोडीत काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुनित्रा पवारांनी केलंय. तटकरे आणि पटेल या दोघांनाही त्यांच्या एका पत्राने असा जमालगोटा दिलाय की ज्याचं नाव ते. आता आमदार शिवाजीराव गर्जे जे आहेत हे पक्षाचे खजिनदार आहेत असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये जी इतर नावं आहेत ती कोण आहेत, त्यामध्ये छगन भुजबळ आहेत, वळसे पाटील आहेत, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तर आहेत, माणिकराव कोकाटे, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, अ, सरोज आहिरे की ज्यांनी या सगळ्या विषयावर पहिल्यांदा भाष्य केलं होतं, सना मलिक, जय अजित पवार आणि धीरज शर्मा. आता याच्यापैकी जे जे धीरज शर्मा आहेत ना, ते नावाप्रमाणे शर्मा आहेत. ते कधी म्हणजे अलटी-पलटी करू शकतात. आता छगन भुजबळ हे आहेत 75चे नेते. पण छगन भुजबळ हे जितके अलर्ट आहेत, हे जितके मौसम बघून चौका मारू शकतात, तितका मौसम बघून चौका दुसरं कोणी मारू शकत नाही. आता हे सगळं सुरू जे झालेलं आहे मित्रहो, याच्या मागे काय आहे ते मी आपल्याला सांगतो. याच्या मागे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं मराठा राजकारण. आता याच्यापैकी प्रफुल्ल पटेल हे मराठी भाषिक नाहीयेत. ते आहेत गोंदियाचे, पण ते काय पटेल आहेत. आता सुनील तटकरे, छगन भुजबळ हे जे ओबीसी नेते आहेत, याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीचा जो तोंडवळा आहे तो आहे मराठा. आणि या मराठा तोंडवळ्याला जर समजा जिवंत ठेवायचं असेल, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि जो उत्तर महाराष्ट्रातला मराठा आहे, तो जर आपल्याकडे ठेवायचा असेल किंवा तो जर आपल्याबरोबर बांधलेला ठेवायचा असेल, तर यासाठी मराठा चेहरा हवा आहे. आणि मग त्यासाठीची जी काही निवड आहे, ती सुनेत्रा पवार यांच्यासाठी हे सगळे नेते
मराठा म्हणून त्यांच्या पाठी राहायला तयार आहेत. पण आता मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजप बरोबर उत्तमरित्या संधान साधलेलं आहे. तर सुनील तटकरे यांची बॅग सुद्धा भरलेली तयार आहे. ज्या क्षणी ठिणगी पडेल त्या क्षणी तटकरे उठून निघून जाऊ शकतात, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी दिल्लीत केलेली होती. पण आता जे मी म्हटलं ना, माझी जी कॅचलाईन होती, जे अजित पवारांना जमलं नाही ते सुनेत्रा पवारांना काय जमलंय ते आपण समजून घ्या. 31 जानेवारीला त्या ऍक्टिव्ह झाल्या, त्यांनी शपथ घेतली वगैरे, हे सगळं घडलं. आता बुधवारी त्या दिल्लीत पोहोचल्या होत्या. कोण? सुनेत्रा पवार. आणि त्या दिल्लीत काही महत्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यामध्ये भाजपची काही बडी नेते मंडळी आहे. सुनेत्रा पवार या तसं बघायला गेले तर नवीन आहेत. भले त्या पद्मसिंह पाटलांच्या भगिनी आहेत. त्या बारामतीत अजित पवारांच्या सौभाग्यवती होत्या. त्या शरद पवारांच्या स्नुषा आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी ऍक्टिव्ह आणि या पातळीवरच्या राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात त्या नवीन आहेत. पण मित्रहो, त्यांची दिल्लीतली भाजपेश्वरांबरोबरची जी काही भट्टी, ज्या कोणी त्यांच्या सल्लागारांनी जमवलेली आहे, त्यांना आपला सलाम आहे. याचं कारण काय, की ज्या भट्टीमध्ये संपूर्ण पक्ष आणि अजितदादांचं हित हेच भाजून काढायचं होतं पटेल आणि तटकरे या जोडीला, ती अख्खी भट्टीच सुनेत्रा पवारांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांचे सल्लागार अत्यंत व्यवस्थितरित्या काम करतायत. त्यांची दोन्ही मुलं, जी एरवी ज्यांच्याबद्दल वेगळं वेगळं गॉसिप बोललं जात होतं, ती सुनेत्रा पवारांबरोबर आहेत. तुम्हाला असं वाटतं की पवार कुटुंबाचं जे काही चाललेलं आहे ते अगदी असंच चाललंय भगवान भरोसे? तर मुळीच नाही. हे चाललेलं आहे याच्या मागे एरवी जे अदृश्य काका असतात तेच आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि त्यामुळे या अदृश्य काकांनी आपल्या सुनेला दिलेला जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादामुळे जे नाही जमले दादाला ते साधले वहिनीला, अशी सध्या राष्ट्रवादीची स्थिती आहे. राष्ट्रवादीला येत्या 10 जूनला 27 वर्ष पूर्ण होत आहेत. मित्रहो, लिहून ठेवा, या 27व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या आधी पुन्हा एकदा राष्ट्रवादीची शक्ल पडू शकतात. अर्थात ती शक्ल पाडण्याची क्षमता प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाहीये, ती सुनील तटकरे यांच्याकडे नक्की आहे. 41 आमदारांपैकी माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 17 आमदार हे तटकरेंच्या बरोबर आहेत. फक्त तटकरे डेअरिंग करताना थोडेसे कमी पडतायत. याचं कारण असं आहे, ज्या तटकरेंना अमित शहांनी हवा दिली होती किंवा जे पटेल शहांबरोबर संधान साधून होते, त्याच अमित शहांनी आता आपला आशीर्वाद सुनेत्रा अजित पवार यांच्यावरती ठेवलेला आहे. हे विसरून चालणार नाही. आणि त्यामुळेच पटेल आणि तटकरेंचं घोडं थोडंसं अडलेलं आहे. अर्थात ते घोडं किती वेळा अडलेलं राहणार हे तुम्ही, मी किंवा बारामतीतल्या काकांपेक्षा दिल्लीतल्या दरबारामध्ये बसलेले मोदी आणि शहा ठरवणार आहेत. अर्थात आता सध्या भाजपची स्थिती ही IPLच्या खेळाडूंसारखी झालेली आहे. फटका कसाही मारा, धावा येणं गरजेचं आहे. यश कसंही मिळवा, ते यश राजकीय दृष्ट्या अधोरेखित होणं आणि उपयुक्त असणं इतकीच भाजपच्यासाठी यशाची संकल्पना आहे. सुनेत्रा पवार या आता सध्या या दोन्ही पटेल आणि तटकरे या चाणक्यांवर भारी पडलेले आहेत. आणि राष्ट्रवादीसाठी किंवा पवार कुटुंबासाठी हाच खरा सोनियाचा दिन आहे. मित्रहो, आपल्याला या सगळ्या राष्ट्रवादीच्या नाट्याबद्दल काय वाटतंय? अदृश्य काका हे आपल्या सुनेला आशीर्वाद देत आहेत, नातवांना मार्गदर्शन करतायत आणि त्यामुळेच पटेल आणि तटकरेंची खटियाखडी झाली आहे का? आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल जे काही वाटत असेल ते या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.